जगाच्या एका कोपऱ्यात युद्ध छेडलं गेलं की सगळ्या जगाला त्याची झळ पोहोचते। काही वर्षांपूर्वी रशिया युक्रेन युद्ध किंवा अगदी काही दिवसांपूर्वीचं आखाती युद्ध जगाला वेठीस धरणारं ठरलं। पण विचार करा, हे युद्ध लढण्यासाठी सैन्यच नसेल तर? अचंबित होऊ नका, कारण जगात सैन्यच नसलेले अनेक देश आहेत। बघूया। एकीकडे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरून परत आलंय। इराणच्या शस्त्रसज्जतेमुळे अमेरिकेसारख्या महासत्तेच्या नाकात दम आला। त्यामुळे आपलं सैन्य, शस्त्रसज्जता या गोष्टी काही देशांनी आता नव्यानं अपग्रेड करायला घेतल्याही असतील। मात्र जगात काही देश असेही आहेत ज्यांना याची अजिबात गरज वाटत नाही। किंबहुना अशा देशांकडे स्वतःचं लष्करही नाही, तरीही अतिशय शांतपणे या देशांचा कारभार चाललेला असतो। आपण बघूया हे शांतताप्रिय देश कोणते आहेत। आइसलँड या देशात 1869 सालापासून सैन्य नाही। हा देश नाटोचा सदस्य असून त्यांचा अमेरिकेसोबत संरक्षण करार आहे। मॉरिशस या देशाकडे लष्कर नाही, इथे पोलीस दल संरक्षणाची जबाबदारी पार पाडतं। 10,000 पोलीस संपूर्ण देशाचं संरक्षण करतात। कोस्टा रिका 1948 मधील गृहयुद्धानंतर या देशाने आपले सैन्य पूर्ण बरखास्त केलं। 1949 पासून इथे लष्कर नाही, पोलिसांवर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे। व्हॅटिकन सिटी जगातल्या या सर्वात लहान देशाकडे स्वतःचं सैन्य नाही, पण इटली सोबत कुठलाही संरक्षण करार नसतानाही त्यांच्या सैन्याकडून व्हॅटिकनच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली जाते आणि पोपच्या सुरक्षेसाठी स्विस गार्ड्स तैनात असतात। लिक्टनस्टाईन 1868 मध्ये खर्च वाचवण्यासाठी या देशाने सैन्य बरखास्त केलं। देशात सध्या पोलीस दल कार्यरत आहे। ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या देशांकडून लिक्टनस्टाईनला संरक्षण मिळतं। अँडोरा या देशाच्या संरक्षणासाठी स्पेन आणि फ्रान्स सोबत विशेष करार आहे। अंतर्गत सुरक्षेसाठी देशाचं पोलीस दल आहे। पनामा 1990 पासून या देशाने लष्कर ठेवणं बंद केलं। संरक्षणासाठी हा देश अमेरिकेवर अवलंबून आहे। सेंट लुशिया कॅरेबियन बेटांमधल्या या छोट्याशा देशात लष्कर नाही, स्वतःचं पोलीस दल अंतर्गत सुरक्षा पाहतं। याशिवाय इथे पॅरामिलिटरी आणि कोस्ट गार्डही तैनात असतात। डॉमिनिका 1981 पासून या देशात स्वतःचं लष्कर नाही, पोलीस दल, पॅरामिलिटरी आणि कोस्ट गार्डच्या मदतीनं देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा आणि संकट काळातलं व्यवस्थापन होतं। मोनॅको या छोट्या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी फ्रान्सनं घेतली आहे। ही मोजकी काही उदाहरणं आहेत। जगभरात स्वतःचं सैन्य नसलेले असे 21 देश आहेत। आपल्यासारखे भारतीय ज्यांना सीमेवर सैन्य बघायची सवय झाली आहे, अशांना सैन्य नसलेले हे देश पचनी पडणार नाहीत। पण अशा परिस्थितीत हे देश काय करत असतील? पोलीस आणि निमलष्करी दलांवर इथे भर असतो। महागड्या लष्करापेक्षा या देशातलं पोलीस दल अधिक मजबूत ठेवलं जातं। आंतरराष्ट्रीय संरक्षण करार लष्कर नसलेले देश बहुतांशी मोठ्या देशांशी किंवा नाटो सारख्या आंतरराष्ट्रीय संरक्षण संस्थांशी करार करतात। भौगोलिक स्थान यातील अनेक देश बेटांवर स्थित आहेत, त्यामुळे त्यांना जमिनीवरच्या थेट हल्ल्याचा धोका नसतो। आर्थिक बचत लष्कर नसल्यानं होणारी बचत हे देश मानवी विकास, शिक्षण, पायाभूत सुविधा यावर खर्च करतात। शिस्तबद्ध नागरी जीवन लहानगा आकार आणि मोजकी लोकसंख्या असल्यामुळे या देशात शिस्तबद्ध नागरी जीवन राखणं शक्य असतं। त्यासाठी लष्कराची गरज भासत नाही। भारतासारख्या महाकाय आणि शत्रू राष्ट्रांनी घेरलेल्या देशाला विना लष्कर राहणं शक्यच नाही। पण कल्पना करा, संरक्षणावर होणारा खर्च देशाच्या विकासावर झाला तर विकासाचा वेग किती वाढेल। लहानग्या देशांना उमगलं, त्यांनी करून दाखवलं, पण स्वतःला महासत्ता म्हणणारे देश कधी शहाणे होणार? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।